इतिहास माहित असल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही। तुझ्या बायकोचा चांगला पायगुण आहे रे। बघ ना, तुझी बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू झाली। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। त्या ज्योती माळ्याने म्हणे मुलींची शाळा सुरू केली। ही शिकली ते काय कमी होतं? सावित्री धर्माच्या विरोधात आहे हे। माझा नवरा सांगतो खरा धर्म, साती धर्म पंथ मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी। पोरं शिकतील तरच मोठी होतील ना। शिकून मरण्यापेक्षा न शिकता जगू दे आमच्या पोरासनी। आपल्या पोरांच्या जीवाची कुणी काळजी करू नका। अरे वाघांच्या अवलादी येत आपली पोरं। लहूची अजून चित्ता हाय। मारा या शूद्राला। शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं। हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल। मी माझा नाही, येणाऱ्या पिढ्यांचाच विचार करतो मी। सत्यशोधक हा चित्रपट गेल्या 5 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला। या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून फुले दाम्पत्याचे विचार जाणून घेण्यासाठी, त्यांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे। फुले दाम्पत्याचे जीवन कार्य चित्रपटाच्या माध्यमातून का होईना महिलांना कळावे, यासाठी ठाणे जिल्ह्यातील पहिली महिला तलाठी असलेल्या मंगला सोडतकर यांनी आपल्या सावरगा डुगरे या गावातील महिलांसाठी येथील सिनेमागृहात संपूर्ण शो बुक करून महिलांना हा चित्रपट दाखवला आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे आज महिला सन्मानाने जगत आहेत। त्यांच्या प्रती उतराई म्हणून मंगला सोडतकर यांनी हा उपक्रम राबवला आहे। सर्वांना जय जिजाऊ, जय ज्योती, जय क्रांती। आज या ठिकाणी फार मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। सत्यशोधक चित्रपट हा खऱ्या अर्थानं राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावर आधारित आहे। आपण जर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर या फुले दाम्पत्याने आपलं संपूर्ण आयुष्य एका शैक्षणिक उद्योगामध्ये अर्पण केलं आणि तुमच्या आमच्यासाठी शिक्षणाची द्वारे ही खुली करून दिली। स्वतःच्या पायावर उभी राहत आहे, याचं सर्व श्रेय हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना जात आहे। आणि त्याचाच एक परिपाक म्हणून मी सुद्धा मागे 22 वर्षापासून तलाठी म्हणून आणि आता बंद अधिकारी म्हणून काम करत आहे। याचं संपूर्ण श्रेय हे क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना जातं। आणि यांच्या ऋणातून उतराई तर होणेच नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न म्हणून सत्यशोधक हा चित्रपट या ठिकाणी सत्यम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीनं या ठिकाणी या संपूर्ण महिला वर्गांसाठी आपण या ठिकाणी आयोजन याचं केलेलं आहे। त्याचा सर्व आनंद या ठिकाणी या महिला वर्ग घेत आहे। धन्यवाद। समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं दिनांक 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे। अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे की मराठी चित्रपटाचा हा विषय असताना आज 5व्या आठवड्यामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आज चिखली येथील अंजली टॉकीज मध्ये सावरगाव डुकरे या गाववासियांनी हा आजचा शो, विशेष शो महिलांसाठी आणि सर्वांसाठी आयोजित केलेला आहे। मला सांगायला अत्यंत आनंद होतो की मराठी चित्रपट सृष्टीमधला हा सत्यशोधक हा चित्रपट याला पूर्ण राज्यभरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सत्यशोधकीय विचार घेऊन आम्ही दिनांक 5 जानेवारी रोजी हा चित्रपट राज्यभरामध्ये प्रदर्शित केला होता। परंतु अद्यापही 5वा आठवडा असतानाही प्रचंड हाऊसफुल गर्दीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये हा चित्रपट मिळत आहे। प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसाद। VQ न्यूज साठी अस्लम हिरेवाले यांच्यासह रमेश राजा, चिखली।